नमस्ते विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना आपण शिष्यवृत्तीची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 8 यामधील 64 उदाहरणं पाहिली होती गणित विषयाची. आता आपण 65 पासून पुढील उदाहरणं पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 65 काय आहे पहा. तर आपल्याला दिलेलं आहे 15.4/9 या अपूर्णांकाचा अंश खालीलपैकी कोणता. अंश म्हटलंय बरं का, फक्त खालीलपैकी कोणता. आलं लक्षात. तर बघा, अगोदर याचाच आपण अंश तयार करून घेऊयात. 15×9 135 आणि 4 काय होणार आहे 139 आणि छेद कसा होणार आहे, काय असणार आहे 9 ला 9. मग याचा अंश काय आहे 139 बरोबर. मग 139 अंश आहे, तर खालीलपैकी कोणत्या याचा अंश 139 या म्हणजे उत्तर 139 येणार आहे पाहावं लागेल. पहिलं आपण 1. तर बघा, हे आता काही सगळं लिहून घेण्याची गरज नाही. अगोदर कोणती क्रिया, काही जण शहाणे असे करतात 17 आणि 31ची बेरीज करतात आधी. असं करायचं का पदावलीमध्ये आधी गुणाकार. 17 7 119 आणि त्याच्यामध्ये 31 मिळवावं लागतील. मग किती होणार आहेत. तर बघा, हे 0 हातचा आला 1 5 0 150 आलं. 150 हे येईल का उत्तर, नाही येणार 150. आता दुसरं पहा, अगोदर गुणाकार आहे 13×9 117 आणि पुन्हा त्याच्यामध्ये 17 मिळवायचं आहे, झाले 134. हे येईल का उत्तर, नाही येणार. त्यानंतर तिसरा पर्याय पहा, 12×9 108 आणि त्याच्यामध्ये 31 मिळवावं लागेल. गुणाकाराची क्रिया करावी लागेल ना आधी. मग काय होणार आहे 9 हे 3 ला 3 आणि 1 139 आलं की नाही. आपल्याला किती पाहिजे 139. मग आपला काय येणार आहे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे. आलं लक्षात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न 66वा प्रश्न. श्रेया रोज 2 तास 30 मिनिटे अभ्यास करते, तर नोव्हेंबर महिन्यात तिने एकूण किती वेळा अभ्यास केला. बघा, रोजचा अभ्यास किती आहे 2 तास 30 मिनिटे. मान्य, आपल्याला ते उदाहरणातच दिलेलं आहे 2 तास 30 मिनिटे. आणि काय सांगितलं आहे नोव्हेंबर महिन्यात तिने एकूण किती वेळा अभ्यास केला. आता नोव्हेंबर महिन्याचे दिवस नोव्हेंबर किती दिवसाचा असतो सगळ्यांना माहीत आहे 30 दिवस. म्हणजेच 30 दिवसात तिने किती अभ्यास केला असं विचारलेलं आहे. नोव्हेंबर 30 दिवस. आता मग काय करणार तुम्ही, हे आता तास मिनिटामध्ये आहे, याला डायरेक्ट आपण तासामध्ये करूयात, कारण पर्यायामध्ये तास आणि मिनिटे पण आहे, पण तरी तासामध्ये करूयात आपण, किंवा मग स्वतंत्र गुणावं लागेल. त्यापेक्षा सोपं जातं तास आणि मिनिटात करणं. पॉईंटमध्ये करूया, म्हणजे 2.5 तास. 2.5 तास. आणि आता गुणाकार करूया, गुणिले किती दिवस 30, म्हणून 30 न गुणूयात. बघा बरं, 5 0 हे 0 दिलं आणि 3 न बी गुणलं तरी चालतं. हे 0 दिलं एकक स्थानचं आणि 25 3 75. आणि आता दशांश चिन्हाचा विचार करायचा. एकच आहे दशांश चिन्हाच्या उजवीकडे, एकच. 75 तास असं कुठं आहे का, तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया 67वा प्रश्न. स्मिताकडे असलेल्या 5 रुपयांच्या व 20 रुपयांच्या नोटांची संख्या समान आहे. बघा, असा प्रश्न महत्त्वाचा आहे बरं का. प्रश्न असा परीक्षेमध्ये येऊ शकतो. तिच्याजवळ एकूण 1900 रुपये असल्यास तिच्याजवळ 5 रुपयांच्या नोटा किती. तर बघा, अगोदर काय करायचं, किती रुपयांच्या नोटा आहेत ते पाहायचं. 5 रुपयाच्या आहेत, 20 रुपयाच्या, दोनच प्रकारच्या नोटा आहेत. कधी 3-4 पण प्रकारचे असू शकतील, जे असेल ते असेल. मग हे नोटांचं जे मूल्य आहे 5 अधिक 20 यांची बेरीज करा, 25 आली. पहिलं काय करायची, बेरीज करायची. कशाची, जेवढ्या नोटा आहेत
मूल्यांची बेरीज करायची. म्हणजे 5 रुपये आणि 20 रुपयाचे आहेत म्हणून त्यांची बेरीज केली. आणि एकूण किती रुपये आहेत तिच्याकडं? 1900 रुपये. हे दोन्ही नोटांची मिळून एकूण रक्कम किती आहे? एकूण रक्कम 1900 रुपये आहेत. मग सरळ सरळ नोटा, प्रत्येक प्रकारच्या नोटा काढण्यासाठी प्रत्येक नोटांची संख्या काढण्यासाठी काय करावं लागतं? दिलेली जी रक्कम आहे का, एकूण रक्कम किती आहे? एकूण रक्कम 1900 रुपये. आणि याला कितीनं भागायचं? ही जी बेरीज आली नोटांच्या मूल्यांची, काय बेरीज आली? 25. तर 25नं भागायचं. 25नं भागताना पहा, 25नं भागूयात. अगोदर 5नं पण भागू शकता, डायरेक्ट 25नं पण भागू शकता. मी डायरेक्ट भागतो. 25 7 175. 175 190 मधून 175 गेले तर राहिले 15 आणि त्याच्यावरती 0. मग काय होईल? 25 सख 150. 76 नोटा. याचा अर्थ बघा, नीट लक्षात घ्या. 5 रुपयाच्या पण किती नोटा आहेत? 76. 5 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या विचारला असतं तरी पण 76च. प्रत्येक प्रकारच्या नोटा निघतात. हे प्रत्येक समान आहेत ना. मग 5च्या पण 76 आणि 20च्या पण 76. कधी कधी आपल्याला विचारतात एकूण नोटा किती, तर त्याच्याजवळ एकूण नोटा किती आहेत. तर ह्या दोन्हीची बेरीज करावी लागेल आपल्याला. एकूण नोटा म्हणले तर, पण आपल्याला विचारलं नाही एकूण नोटा. इथं काय म्हटलं आहे? 5 रुपयाच्या नोटा किती. 5 रुपयाच्या किती नोटा आहेत? 76. मग आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? यानंतर पाहूया 68वा प्रश्न. पहा काय? 3030 कागदांचे किती दस्ते होतील, किती कागद उरतील. म्हणजे दस्ते पण होणार आहेत आणि काही कागद पण शिल्लक राहणार आहेत. बरोबर. कागद किती आहेत? 3030 कागद आहेत. आणि त्याचे आपल्याला बनवायचे दस्ते आणि कागद किती रिकामे होणार आहेत, आहे की नाही. पण याच्या आधी तुम्ही लक्षात घ्या, 1 डझन, एक लिहून घ्या, 1 डझन 12 कागद. 1 डझन 12 कागद. 1 दस्ता 24 कागद. 1 दस्ता 24 कागद. 1 ग्रोस 144 कागद. आणि 1 रिम 480 कागद. हे कायम ध्यानात ठेवा. मग आपल्याला काय बनवायला सांगितलंय गणितामध्ये? दस्ते. मग दस्त्यामध्ये किती कागद असतात? 24. मग आपल्याला दस्ते बनवायचे म्हणल्यावर आपल्याला 24नं भागावं लागेल ना. भागूयात. 3030 भागिले 24. आणि किती बाकी उरणार आहे म्हणलं का, कधी पण संक्षिप्त रूप द्यायचं नाही, नाही तर चुकतंय. डायरेक्ट त्याच संख्येनं भागावं लागतं. आपल्याला कागद पण किती उरतील म्हणलंय, म्हणजे आपल्याला 24नंच भागावं लागतं. संक्षिप्त रूप देऊन चालत नाही. चला 24नं भागू. 24 एक 24. 30मधून 24 गेले तर उरले 6. वरून नंबर आहे 3चा. 63 झाले. 24 दिन दोन्ही 48. 24 त्रिक 72 नाही बसणार. 24 दोन्ही 48. वजाबाकी करूया. 13मधून 8 गेले, 5 उरले. आणि 5मधून 4 गेले तरी 1. वरून कोणाचा नंबर आहे पुन्हा? ह्या शून्याचा. 150 झाले. 24च्या पाड्यात बघा बरं. 24 5 120. 24 सख 144. 44 100. वजाबाकी करूयात आपण. 10मधून 4 6. 4मधून 4 0 1 0. ही आली बाकी. बाकी म्हणजे कागद आहेत शिल्लक. कागद शिल्लक म्हणजे दस्ते किती झाले? वर भागाकार आलाय ते 126 दस्ते. आणि शिल्लक किती राहिले? 6 कागद. असं पर्यायामध्ये कुठं आहे का बघूया. 126 दस्ते आणि 6 कागद पर्याय क्रमांक 3 मध्ये. पर्याय क्रमांक 3 मध्ये. हे बघा, तुम्हाला जर डझन किती म्हणलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? 12नं भागलं असतं.
तुम्हाला ग्रोस किती म्हटलं असतं तर 144 भागलं असतं. दस्ते किती म्हणलं तर 480 भागलं असतं. सॉरी, रिम किती म्हणलं तर 480 भागलं असतं. आलं लक्षात. यानंतर पाहूया 69वा प्रश्न. 10 बॅट 1200 रुपयांना विकल्यामुळे 2 बॅटच्या खरेदी इतका नफा झाला तर प्रत्येक बॅटची खरेदी किंमत किती? प्रत्येक बॅटची म्हणजे एका बॅटची विचारलं, हे लक्षात घ्या. खरेदी किंमत काय काय माहिती दिलेली आहे. 10 बॅट 1200 रुपयांना विकल्यामुळे म्हणजे विक्री किंमत आहे ती. 2 बॅटच्या खरेदी इतका नफा झाला. इथंच लक्षात घ्यायचं, हे महत्त्वाची गोष्ट आहे. हे बघा, 10 बॅट विकल्यामुळं 10 बॅट काय केल्यात विकल्या, तेव्हा किती बॅटचा नफा झाला? नफा झाला 2 बॅटचा. वस्तूच्या बाबतीत असा नफा तोटा दिला का? काय करायचं पहा. याचा अर्थ काय होतो? 10 बॅट विकल्यावर 2 बॅटचा नफा होतो, म्हणजे तेवढ्याच किमतीमध्ये 12 बॅट येतात. म्हणजे ती खरेदी किंमत कितीची असते? हे बघा, विक्री किंमत किती आहे? 10 बॅटची विक्री किंमत किती दिली आपल्याला? विक्री किंमत 10 बॅटची 10 बॅटची इथं दिलेली आहे आपल्याला 1200 रुपये. ही विक्री किंमत आहे, बरोबर आहे. म्हणजेच ह्या 10 बॅट विकल्या तेव्हा ह्या 2 बॅट त्याच्याकडे शिल्लक राहिल्या म्हणजे नफा झाला. याचा अर्थ त्यानं 10 विकलेल्या अधिक त्याच्याकडच्या 2 शिल्लक अशा 12 बॅट खरेदी केल्यात. 12 बॅट खरेदी केल्या. पण किती किमतीला खरेदी केल्या? 1200 रुपयाला. हे बघा, या 12 बॅटची खरेदी सुद्धा काय असणार आहे? 1200 रुपयेच. तुम्ही म्हणाल कसं कसं म्हणजे, तर बघा 10 बॅट विकल्यात तेव्हा 2 बॅट शिल्लक राहिल्यात म्हणजे नफा झालाय. म्हणजे त्याने तेवढ्या रुपयाला 12 बॅट आणल्यात ना. मग म्हणून प्रत्येक बॅटची खरेदी किंमत, प्रत्येक बॅटची खरेदी किंमत, प्रत्येक म्हणजे एका बॅटची, प्रत्येक म्हणजे एका बॅटची, प्रत्येक बॅटची खरेदी किंमत आपल्याला काढायची. तर एकूण खरेदीची रक्कम सुद्धा 1200 भागिले एकूण 12 बॅट. 12 एक 12, 12 एक 12 आणि 2 शून्य किती आले रे? 100 रुपये. काय आली? 100 रुपये. असं कुठं आहे बघा बरं पर्यायामध्ये? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 70. बघा, प्रश्न सोपा आहे. 70वा प्रश्न. 90 ही संख्या 60च्या शेकडा किती? हे बघा, कोणती संख्या विचारली? 90. 90 ही संख्या अंशस्थानी घ्यायची. कोणाच्या विचारली? 60च्या. छेदस्थानी 60 घ्यायचं आणि शेकडा किती, टक्के किती म्हणजे गुणिले 100. गुणिले 100 याच्या छेदस्थानी 1 असतं. मग आपल्याला काय करावं लागेल? हे 0 आणि हे 0. 3 न भाग जातो, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. 2 न भाग जातो, 2 बे 1 बे, बे पंचे 10 आणि 0. काय शिल्लक राहिलं? 3 गुणिले 50 म्हणजे काय आलं? 150. टक्केमध्ये लिहू शकतो आपण, शेकडा काढलाय म्हणून 150. शेकडा किती विचारले आपल्याला? मग 150 कुठं आहे बघा बरं? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. तरी पण इथं लक्षात घ्या, जर आपल्याला उलटं दिलं असतं, 60 ही संख्या 90च्या किती टक्के? 60 ही संख्या, मी काय म्हटलं बघा, 60च्या ठिकाणी 90 आणि 90च्या ठिकाणी 60 असतं. 60 ही संख्या, तर 60 वर घेतलं असतं, छेदस्थानी 90 घेतलं असतं, गुणिले 100. आता बघा, हे 0 हे 0, बेत्रिक 3 न घालू, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. आता करेक्ट भाग जात नाही, नका जाऊ द्या. 200चा गुणाकार 100 दोन्ही 200, छेदस्थानी 3.
एकतर असं टक्केमध्ये देतील किंवा याला टक्के पॉईंटमध्ये काढा. 3 संग 18, 2 उरले, 3 संग 18. आता पुन्हा काय होणार आहे, पॉईंट देऊन आवर्ती होणार आहे. 6 6 6 म्हणून 66.6%. असं पण कुठंतरी असलं असेल, पण कधी आपलं हे नाही. आपलं उत्तर काय आहे, काय आहे 150, कारण 90 विचारलेलं आहे, 60च्या किती टक्के. ओके. यानंतर पाहूयात आपण 71वा प्रश्न. 10,000 रुपये मुदलाची दशादशी 5 दराने रुपये 11,000 रास होण्यासाठी किती वर्षे लागतील. हे बघा, नवोदयला जरी सरळ व्याजवर उदाहरण विचारलं नसलं, कारण ते प्रकरणच ड्रॉप केलेलं आहे, पण आपण ते बघितलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला थोडंसं लक्षात यायला पाहिजे. बघा, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की मुद्दल दिलेला आहे 10,000, मी लिहिलेलं आहे इथं. दशादशे 5 दराने, म्हणजे दर पण 5%. टक्के लिहिलं की दशादशे लिहायचं नाही, लक्षात घ्या. दशादशे लिहिलं की टक्के लिहायचं नाही. दशादशे याचा अर्थ दर साल, दर शेकडा, म्हणजे प्रत्येक वर्षाला प्रत्येक 100 रुपयाला 5 रुपये, असा त्याचा अर्थ होतो. आता पुढं बघा, 11,000 रुपये रास होण्यासाठी किती वर्षे लागतील. रास आपल्याला दिलेले. रास म्हणजे काय असतं, मुद्दल आणि व्याज मिळून रक्कम असते, आपण परत करतो ती रक्कम, आणि किती वर्षे लागतील मुदत. आता बघा, नीट जर विचार करायला गेलो तर मुदतचं सूत्र आहे आपल्याकडं. मुदतचं सूत्र काय, मुदत बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुदत सोडून दोघं. दर किंवा मुद्दल बी म्हटलात पहिल्यांदा, मुद्दल गुणिले दर, हे सूत्र आहे बरोबर. मुदतचं सूत्र काय, व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर. मुद्दल काढायचं असलं तरी मुद्दल बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुदत गुणिले दर, आणि दर काढायचा असला तरी दर बरोबर व्याज गुणिले 100 भागिले दर सोडून दोघं जण, असं सूत्र आहे, हे लक्षात ठेवत चला. आता मला व्याजच माहीत नाही, पण इथं रास दिलेले आहे, रास, आणि इथं मुद्दल दिलेलं आहे, याच्यावरून आपल्याला व्याज काढता येतो. मग व्याज कसं काढणार आपण अगोदर, व्याज बरोबर रास वजा मुद्दल. रास किती आहे 11,000, हे 11,000, त्याच्यातून मुद्दल किती वजा करायचं 10,000, म्हणजे व्याज किती द्यावं लागलं 1,000 रुपये. हे 1,000 कुठून आलं समजलं का, रास म्हणजे परत करावी लागणारी, ह्याच्यामध्ये व्याज समाविष्ट असतं. 11,000तून 10,000 वजा केले 1,000. आता आपल्याला हे उत्तर सोडवायला येईल, हे उत्तर काढता येईल. व्याज किती आहे 1,000, 1,000 गुणिले सूत्रातलं 100, छेदस्थानी मुद्दल किती आहे 10,000 आहे, 10,000 गुणिले दर किती आहे 5 आहे, 5. खाली किती शून्य आहेत, 1 2 3 4, हे 4ला 4 कटू. इथले 2 आणि इथले 2, 4 कटले. 5 भाग घालूया, 5 1 5, 5 2 10. वर काहीच नाही, खाली राहिलेलं 2 उत्तर आलं, आणि ते कशात असेल मुदत नेहमी वर्ष, 2 वर्ष. असं कुठं आहे बघा बरं 2, तर बघा पर्याय क्रमांक 2 मध्येच 2 आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया 72व उदाहरण. जरा अवघड वाटतंय, समजत नाही, पण हे अशी उदाहरणं, टक्केवारीची शेकडेवारीची उदाहरणं नेहमी त्रैराशिकनं सोपे जातात, नेहमी लक्षात घ्यायचं, त्रैराशिकनं सोपे जातात. आणि आता बघा किती सोप्या पद्धतीनं उदाहरण होतं आहे. काय सांगितलेलं आहे, एका गावची लोकसंख्या दरवर्षी 15%नी वाढते. याचा अर्थ काय, 100 असली तर 115 होते, 15%ने. 20%ने वाढते म्हणल्यावर 100 असली तर 120 होते. 5%ने वाढते म्हणल्यावर 100 असली तर 105 होते. जर आज लोकसंख्या 11,500 असेल तर गेल्या वर्षीची लोकसंख्या किती. आता बघा आपल्याला ह्याच्यावरून लक्षात घ्यायचं, आजची लोकसंख्या दिलेली आहे, काढायची कधीची आपल्याला गेल्या वर्षीची. याच्यावरून लक्षात घ्यायचं की जर गेल्या वर्षी 100 लोकसंख्या असेल तर आज वाढून किती होणार आहे 115 होणार आहे. का, कारण 15% वाढते. मग आता आपल्याला आजची लोकसंख्या दिली का गेल्या वर्षीची दिली, तर इथं आजची दिलेली आहे, मग आजच्या खाली लिहून टाका.
11,500. तर गेल्या वर्षी किती होती? किती सोपं बघा त्रैराशिकनं. आता गेल्या वर्षीची लोकसंख्या बघा, गेल्या वर्षी बरोबर काय करणार, ह्या दोन तिरकस संख्या आहेत म्हणून 11,500 गुणिले 100 भागिले काय आहे, एकटं राहिलेलं 115. 115 डायरेक्ट मला दिसतंय, 115नंच खेळत बसायचं नाही. 115 एक 115 आणि याच्यावर 2 शून्य. काय राहिलं रे, 100 गुणिले 100 आणि 100नं 100ला गुणलं तर 10,000. म्हणजे गेल्या वर्षी किती लोकसंख्या होती? 10,000. बघा बरं पर्यायामध्ये कुठे आहे? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 काहीतरी अवघड आहे का बघा? काहीही अवघड नाही. त्रैराशिक जेव्हा जेव्हा तुम्हाला टक्केवारी शेकडेवारी दिसेल का टक्केमध्ये, तेव्हा त्रैराशिक मांडा. सोपं उदाहरण असते. 73वा प्रश्न पहा. किसनने त्याच्या मित्राला 18,000 रुपये 60% दराने कर्ज म्हणून दिले, तर मित्राने 5 वर्षानंतर किसनला किती रक्कम परत करावी? बघा तुम्हाला माहीत आहे किसनने त्याच्या मित्राला 18,000 रुपये 7% दराने कर्ज म्हणून दिले. म्हणजे 18,000 काय आहे? मुद्दल आहे. मी लिहिले इथं मुद्दल. किती टक्के दराने दिले? 7%. दर लिहिला 7%. मित्राने 5 वर्षानंतर, वर्ष म्हणजे मुदत 5 वर्ष, किसनला किती रक्कम परत करावी? परत करावी लागणारी रक्कम म्हणजे फक्त घेतलेलेच देईल का 18,000? नक्कीच नाही देणार. त्याला जास्त रक्कम द्यावी लागेल की नाही, व्याजासहित. व्याजासहित रक्कम त्याला आपण रास म्हणतो. व्याजासहित रक्कम म्हणजे रास काढायची. म्हणून रास काढायची, पण त्याच्या आधी आपल्याला काय काढावं लागेल रास काढण्यासाठी? व्याज. व्याजचं सूत्र काय? मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत छेद 100. बघा मुद्दल किती आहे? 18,000 गुणिले दर 7 गुणिले मुदत 5 आणि छेदस्थानी मात्र सूत्रातलं 100. 2 शून्यला 2 शून्य कटवले. आता वर काय राहिलेलं आहे बघा, 180 गुणिले 7 गुणिले 5. 180नं 7ला गुणलं, 18×5 = 18×6 = 108. 18×5 = 8 अष्टोदश 18×7 = 126. 126 आणि त्याच्यावर 0 गुणिले 5. पुढचे 5 शून्य, इथं करतो 5 शून्य. हे बघा 5 0 0 हातचे आले काहीच नसते. 5 सख 30, हातचे आले 3, 5 दुनी 10 आणि 3 13. हातचा 1, 5 1 5 आणि 1 6. 6,300 रुपये काय आलं बाळांनो? व्याज आलं. व्याज आपण व्याज काढलंय ना, व्याज आलं व्याज. आता परत करावी लागणारी रक्कम म्हणजे रास असते. रास काय असते? मुद्दल अधिक व्याज. मग मुद्दल किती आहे? किती घेतलेलं कर्ज? हे बघा मुद्दल 18,000 मुद्दल 18,000 आणि व्याज किती द्यावं लागलं? ही जास्त रक्कम द्यावी लागली त्याला. मग ती आहे 6,300. यांची बेरीज मुद्दल अधिक व्याज. 0 हे 0, त्यानंतर हे पण 0, 3 8 आणि 6 14ला 4, हातचाला 1 1 आणि 1 नाही 1 कुठं, हात 8 आणि 6 14 24 बरोबर. अधिक चिन्ह आहे तिथं. 24,300 रुपये असं आपल्याला पर्यायात शोधावं लागेल. आता 24,300 रुपये आहे का? 24,300 रुपये पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहे बघा. 24,300 रुपये दिसत आहे की नाही तुम्हाला? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे बघा 24,300 रुपये. हे बघा 6,000 सुद्धा दिलेले. 6,300 रुपये हे अर्ध सोडवलं का आपण, नुसतं व्याज काढलं का, मग ते आपण पर्याय लिहितो. पण आपल्याला परत करावी लागणारी रक्कम आहे.
म्हणून पर्याय क्रमांक 1 24,300. यानंतर पाहूयात आपण 74 उदाहरण. थोडंसं उदाहरण समजायला किचकट आहे, पण नीट समजून घेतलं का एक एक वाक्य लक्षात येतं. बघा, फळ विक्रेत्याने ₹900 प्रति शेकडा याप्रमाणे 500 आंबे खरेदी केले. त्यापैकी 44 आंबे खराब झाले. उरलेले आंबे त्याने प्रति डझन कोणत्या भावाने विकल्यास त्याला ₹516 नफा होईल. या व्यवहारात काय झाला पाहिजे? नफा. आधी बघूया, खरेदी किंमत काढूया आपण आंब्याची. किती आंबे आहेत? 900 आंबे नाहीत, 900 प्रति शेकडा म्हणजे एका शेकड्याला 900 रुपये. एका शेकड्याला 900 रुपये. शेकडा म्हणजे 100, म्हणजे 100 आंब्याला किती? 900 रुपये. असे किती आंबे घेतलेत? 500 आंबे घेतलेत. म्हणजे किती शेकडा झाले? 500 आंबे म्हणजे 5 शेकडा झाले ना. 500 म्हणजे 100 म्हणजे 1 शेकडा, 200 म्हणजे 2 शेकडा, 300 म्हणजे 3 शेकडा, 500 म्हणजे 5 शेकडा. म्हणजे 900 गुणिले 5 करायचं. का 5 केलं रे? 5 शेकडा म्हटलंय म्हणजे 500. काय किंमत झाली? 4,500 रुपये. कसली किंमत आली? खरेदी किंमत आली. पुढचं वाक्य वाचा. त्यापैकी 44 आंबे खराब झाले. घेतले होते किती? 500. त्यातले खराब किती झाले? 44. म्हणजे 500तून 44 खराब आंबे कोण घेईल का तुमचे विकत? म्हणजे 500मधून आपल्याला 44 वजा करावे लागतील. म्हणजे शिल्लक आंबे राहिले 456. 400 खराब झालेली वजा करावे लागतील का नाही सांगा? मग शिल्लक किती राहिले? 456. 456च विकावे लागतील की आता. का खराब बी विकणार? घेतील का कोण तुमचे खराब? तोंडावर हाणतील आहे का नाही? मग 456 आंबे. पण त्यांनी पुन्हा काय सांगितलं बघा, उरलेले आंबे त्याने प्रति डझन कोणत्या भावाने विकावे? कोणत्या भावाने? भावाने म्हणलंय. भावाने म्हणजे थोरल्या भावाने, धाकल्या भावाने नाहीतर थोरल्या भावाने विकावे आणि धाकल्या भावाने विकावे असलं नसतंय ते. भाव म्हणजे दर, किंमत. कोणत्या किमतीने विकावे म्हटलंय. आता नीट पहा. आणि नफा पण किती पाहिजे? 516 रुपये नफा मिळाला पाहिजे. म्हणजे खरेदी किंमत कितीला घेतली त्यानं? 4,500ला. मग त्याच्यामध्ये तेवढी जास्त रक्कम मिळाली पाहिजे की नाही? म्हणजे विक्री किंमत काय यायला पाहिजे? 4,500 आणि त्याच्यामध्ये नफा 516 रुपये. 516 रुपये म्हणजेच 5, बघा इथं 6ला 6, 1ला 1, 10ला 0, हातचाला 1, 5,016 रुपये विकून मिळाले पाहिजेत. विकल्यावर किती मिळाले पाहिजेत? 5,016. मग आता 1 डझन आंब्याची विक्री किंमत विचारली. अगोदर आपण काय करणार? एका आंब्याची काढू. एका आंब्याची विक्री किंमत कशी काढणार? तर एकूण किंमत किती आली पाहिजे विकून? 5,000. मी इथं 1 डझनच लिहिलं आहे, का लिहिलं आहे पण ते सांगतो. 5,016 रुपयाला तर विकायचेत. मग एक आंबा कितीला विकावं लागेल? तर रुपयाला वस्तूनं भागू. किती? 456. आता आली किंमत. अशात उगं भागाकार करत बसायचं नाही. नुसतं भागाकारात मांडले की काहीतरी किंमत येणार आहे की नाही? मला सांगा. 12 रुपयाला 3 वस्तू आहेत. तर 12/3 केल्यावर तिची किंमत येणारच आहे की नाही? तसं मी ह्याची किंमत काढली, पण आपल्याला एक आंब्याची निघेल. पण मी इथं काय लिहिलं आहे रे? 1 डझन. ही एकाची निघाली की मांडल्याबरोबरच. आणि कितीची काढायची? 1 डझन. 1 डझन म्हणजे किती? 12. मग गुणिले 12 करा की. सगळ्यात सोपं. डायरेक्ट 1 डझनची किंमत निघेल. काढूयात आपण. आता भाग कसा जातोय ते मला सुद्धा बघावं लागेल. बरोबर. इथं 12 त्रिक 36 आणि 9 उरतात. बरोबर. जातो 12 डायरेक्ट. 12 1 12, 12 त्रिक 36, उरले 9, 96 झाले. 12 8 96. ओके. 12 नंतर गेला. आता याला 2 न जातो, वर पण 2 ना. 38चा पाडा येणार नाही ना आपल्याला. जोपर्यंत आपल्याला पाडा येत नाही का तोपर्यंत तिथपर्यंत संक्षिप्त रूप द्यायचं. बे 1 बे. 1 उरलं 92, 18. बे 2 4, 1 उरलं. बे 5
10. पण हे लहान आहे बरं का, बॅटी 16 करते तर गद्यासारखं वागायचं नाही. बॅटी 16 करायचं, एक अंक बघायचा ना, लहान आहे म्हणून शून्याचा भाग, आणि आता पाहायचं बॅटी 16. बरोबर. कधी पण लक्षात घ्यायचं की आपण 2 न भागताना निम्मी संख्या झाली पाहिजे. जर इथं तुम्ही 258 लिहिलं तर निम्म होईल का? नाही होत. बघा 5000 आहे, त्याच्या निम्म झालंच पाहिजे. आता मात्र 19 मूळ संख्या, 19नच भाग घालवला पाहिजे. 19 एक 19, इथं 25 आहे, 19 एक 19, 25 मध्ये 19 गेले तर 6, इथं 60 झाले. 25च्या पाड्यात 60 बघा, 25 दोन्ही 19चा पाडा आहे, इथं मग चुकलोत की आपण. बघा इथं 19 एक 19च म्हणलं, उरले 6. 19च्या पाड्यात बघायचं, 19 त्रिक 57, आणखी उरले किती? 3, म्हणजे झाले 38. 19 दोन्ही 38. म्हणजे काय आलं रे उत्तर? 132 रुपये डझनानं विकावं लागेल. 132 रुपये डझन. एक आंबा विचारलाच नाही आपल्याला, कोणत्या डझन, काय डझन दराने विकावे लागेल, म्हणून आपण 12 आंब्याची किंमत डायरेक्टली काढली. बघूया 132 कुठे दिसतंय का आपल्याला? 132 पर्याय क्रमांक 2 आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न, 75वा प्रश्न. काटकोनातील 2 रेषा परस्परांशी कशा असतात? कोणाचे प्रकार? त्यातला काटकोन हा बघा, काटकोन काढतो मी तुम्हाला समजण्यासाठी. हा काटकोन, इथं 90 अंशाचा कोन तयार होत असतो. आणि ह्या कशा असतात? परस्परांशी म्हटलंय समांतर. हे अशा आहेत का समांतर? समांतर परस्परांना छेदणाऱ्या रेषा असतात का? असतात का अशा? पुढं विरुद्ध. विरुद्ध कशी असते? हे बघा, हे इकडं आणि हे इकडं, विरुद्ध असतात का? ही विरुद्ध किरण कधी असतात रे? कोणत्या कोणात असतात? सरळ सरळ कोण, विरुद्ध किरण असतात सरळ कोणामध्ये. समांतर रेषा तर कुठल्याच कोणात नसतात. कोण आहे काय? समांतर रेषा 2 असल्यावर कोण होणारच नाही ना तयार. त्यानंतर तिसऱ्या तर उगाचच आपल्याला चुकवायला दिलं आहे की नाही. काय तिसऱ्या काय काय आहे का? त्याचा संबंध काय आहे का तिसऱ्या काय? कुठं तरी आहे का काहीतरी? आता राहिला कोणता पर्याय आपला? लंब. लंब कशाला म्हणतात? तर नीट लक्षात घ्या, लंब म्हणजे बरोबर स्ट्रेट 90 अंशाचा कोन तयार करणारी रेषा म्हणजे लंब रेषा. हे बघा, 90 अंशाचा कोन तयार करणारी. इथं जर तुम्ही पाहिलं, मी इथं नाव दिलं M, इथं दिलं A, इथं दिलं B, इथं दिलं C. तर CA ही रेषा AB वर लंब आहे. कोणती रेषा? CA लंब आहे. लंबासाठी उलट टी चिन्ह वापरतात, उलट टी, लंब. हां, आणि कोणत्यावर? AB वर. AB वर CA लंब आहे. लंब म्हणजे त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होत असतो. मग या ठिकाणी काटकोनातील रेषा परस्परांशी कशा असतात? लंब असतात. लंब असतात. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं आपण शिष्यवृत्तीच्या प्रश्नपत्रिकेतील शिष्यवृत्तीसाठी असणारे, फार अवघड नाही, सोपीच प्रश्नपत्रिका आहे, त्यातील 75 उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. या ठिकाणी थांबूयात. अभ्यास करा, नक्की मार्क वाढतील. धन्यवाद.